हाय फ्रेंड्स, कसे आहात? बघा, आपल्यासाठी हे गणित आहे की सकाळी 10 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मिनिट काटा हा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? प्रश्न असा आहे. तर त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की सकाळी 10, हे पहा, सकाळचे 10 ते रात्रीचे 10 म्हणजे हे होतात संबंध टोटल 12 तास. सकाळचे 10 ते रात्रीचे 10 12 तास होतात. आता बघा, मिनिट काटा प्रत्येक एका तासात, एक तासामध्ये मिनिट काटा हा तास काट्याला फक्त एक वेळा ओलांडतो. किती वेळा ओलांडतो? एक वेळा ओलांडतो. तर बघा, एका तासात मिनिट काटा तास काट्याला एक वेळा ओलांडतो, तर मग मला सांगा 12 तासामध्ये किती वेळा ओलांडेन? 12 तासामध्ये 12 गुणाकारामध्ये 1 म्हणजे 12 तासामध्ये तो 12 वेळेस ओलांडतो. तर एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची आहे, शेवटचं जे ओलांडणं आहे, शेवटचं ते कधीच मोजण्यात घ्यायचं नाही. म्हणून 12 वेळेस वजा 1 शेवटच्या वेळेसचं ओलांडणं सोडून द्या, म्हणजे 11 वेळेस तो ओलांडेन. उत्तर काय मिळालेलं आहे? 11 वेळेस. सकाळी 10 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मिनिट काटा हा तास काट्याला संबंध 12 तासामध्ये 11 वेळेस ओलांडेन. किती वेळेस ओलांडेन? 11 वेळेस ओलांडतो. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे, आपण थांबूया. गुड बाय, धन्यवाद, टाटा. हाय फ्रेंड्स, कसे आहात? एक घड्याळ 10 वाजून 10 मिनटं ही वेळ दाखवते आणि आरशातील प्रतिमा दिसेल अशी वेळ दाखवेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळ ओलांडतो? अगोदर बघा, आपल्याला काढायचं आहे. त्या घड्याळीत वेळ झालेला आहे 10 वाजून 10 मिनटाचा. तिची आरशातील प्रतिमा काढायची आहे. त्यामुळे आपण जर घडी अशी जर पकडली आणि हे सकाळचे 10 वाजलेत आणि इथे 2 आहेत आणि हा छोटा काटा इथे आणि मोठा काटा इथे, 10 वाजून 10 मिनटे झालेले आहेत. आता याची आरशातील प्रतिमा आपण इथे काढूया. हे पहा, समोरासमोर असं इकडून आरशाची प्रतिमा उलटी असते, म्हणजेच इकडे 2 मोठा काटा असेल. बघा, 10, इथे 2, हा छोटा काटा आणि हा मोठा काटा. 2ला 10 मिनिट बाकी आहेत, म्हणजे 1 वाजून 50 मिनटे. 1 वाजून 50 मिनटेचा इथे वेळ झालेला आहे आणि इथे 10 वाजून 10 मिनटाचा वेळ झालेला आहे. अशा ह्या घड्याळी तुम्हाला दिसणार आहेत. त्यानंतर आता बघा, 10 वाजून 10 मिनटे म्हणजे तिथून समोर फिरत असताना 10 वाजून 55 मिनटाला एक वेळेस तो मिनिट काटा तास काट्याला ओलांडून जाईल. त्यानंतर 12 वाजता एक वेळेस ओलांडेल आणि त्यानंतर 1 वाजून 5 मिनटाला एक वेळेस ओलांडेन. अशा प्रकारे संबंध ह्या 4 तासामध्ये 3 वेळेस तो ओलांडेन. किती वेळेस ओलांडेन? 3 वेळ. म्हणजेच उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे की 10 वाजून 10 मिनिटे ही वेळ झाली असता आरशातील प्रतिमा जसं की 1 वाजून 50 मिनटे अशी दाखवेपर्यंत मिनिट काटा हा तास काट्याला किती वेळा ओलांडेन? म्हणजेच 1 वाजून 50 मिनटापर्यंत किती वेळेस ओलांडेन? तो ओलांडतो 3 वेळेस. मित्रांनो, किती वेळेस ओलांडतो? 3 वेळेस. हे तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. गुड बाय, धन्यवाद. हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, आपण हे गणित करूया. 0.075 हे शेकडेवारीत कसे लिहितात?
तर याचं आपण उत्तर असं काढू बघा, 0.075. शेकडेवारीत कशी लिहितात म्हटलं की गुणाकारामध्ये 100 करा, सिंपल. मग 75 ह्या 2 शून्यांना सोडून द्या, 75 एक 75 घ्या, 2 शून्य देऊन टाका 100वरचे आणि 1 2 3 सोडून इथे पॉईंट आहे, 3 स्थळं सोडून, म्हणजे 1 2 3 स्थळं सोडून पॉईंट द्या. अर्थातच तुमचं उत्तर येईल 7.5%. हे झालं तुमचं उत्तर. पहा ऑप्शनमध्ये 7.5% हे 2 नंबरचं ऑप्शन आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ते गणित करता येतं. पहा गणित नंबर 2 बघूया मित्रांनो. 5/8 हे शेकडेवारीत कसे लिहाल, तर बघा यासारखंच करूया. 5/8 घ्या, त्याला गुणाकारात 100 करा, म्हणजेच 5×5 म्हणजेच 5 भागाकारात 8 करा. सोपं आहे आता. त्यानंतर 8 45, 8 6 48, 2 राहतात 20 झाले, आणि 8 2 16, 8 2 16, 4 राहतात 20, पॉईंट द्या आणि शून्य घ्या, 8 45, 62.5 म्हणजेच 62.5% हे त्याचं उत्तर आलेलं आहे. पहा बरं इथे आहे का 62.5%. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे उत्तर, राईट. पहा मित्रांनो, हे गणित 2 प्रकारे करूया. 0.025% म्हणजे किती, 2 प्रकारांमध्ये गणित करायचं. पहा बरं करता येतं का, पाहूया. बघा अगोदर पहिल्या प्रकारांमध्ये करून दाखवतो. जसं की 0.025 आणि ते टक्क्याचं चिन्ह आहे की नाही, ते जातं खाली, म्हणजे 0.025 भागाकारामध्ये 100. मग आता काय करायचं, 25 1 25, इथे 1 घ्या, 25 चूक 100, 1 4 घ्या, आणि पॉईंटच्या पूर्वी 1 2 3 स्थळं आहेत, 3 स्थळं सोडून पॉईंट आहे, म्हणजे 3 शून्य खाली द्या, झालं उत्तर. किंवा दुसरा प्रकार कसं करायचं आणखीन बघा. हे कसं आलं डायरेक्ट, तर 0.025 छेदामध्ये 100 हा दुसरा प्रकार आहे. हा पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारे समजून घेऊया. तर या वरी जे आहे पॉईंटमध्ये जर असेल अंश आणि छेदाने भागायचा असेल तर तो पॉईंट खाली घ्यायचा, म्हणजेच घ्यायचा ते पॉईंट काढून टाकायचा. मग पॉईंट काढून टाकायचा असेल तर किती स्थळं सोडून पॉईंट आहेत, 1 2 3 स्थळं सोडून पॉईंट आहेत. 25ला 25चा आकडा वरी राहू द्या, खाली 100 आहेत, आणि 3 स्थळं सोडून पॉईंट आहेत म्हणजे 3 शून्य द्या खाली छेदाला. मग 25 1 25, 25 चूक 100, हे 3 0 राहतात, 3 0 देऊन टाका. अशा प्रकारे हे उत्तर इथे आलेलं आहे. म्हणजे 2 प्रकारे आपण केलं आहे आणि उत्तर आपलं आलेलं आहे ऑप्शन नंबर 3. उत्तर बरोबर आलेलं, राईट. आयात परिमिती याचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हे तुम्हालाही माहिती आहे. परिमिती काढून घ्या. 2 कंसात लांबी आहे 80 आणि रुंदी आहे 40. मग या दोन्हींची बेरीज करा. 120 येते. 2 गुणाकारामध्ये 120. परत 12 2 24 म्हणजे 240 मीटर. आता आयताची परिमिती काढली. 2 किलोमीटर प्रति तास या वेगानं 50 फेरे पूर्ण करायच्यात. अगोदर 50 फेरे पूर्ण करण्याची माहिती काढू. एक फेरी
बरोबर 240 मीटरची असेल. 50 फेऱ्या कितीच्या होतील? 50 फेरी म्हणजे 50 गुणाकारामध्ये 240. 24 पासा 20 असेल, 120 आणि हे 2 शून्य देऊन टाका म्हणजे झाले 12,000 मीटर. इथे मग आता पुढे बघूया. हे झालं 50 फेऱ्यांची पूर्ण लांबी किती झाली. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होत असतो मित्रांनो. आणि मग 12,000 मीटर झालेलं आहे सगळं, तर 12,000 मीटरचे 12 किलोमीटर होणार याच्यात. मग 2 किलोमीटर हे एका तासात पार करणार आपण, तर 12 किलोमीटरला पार करायला किती तास लागतील? गुणाकार तिरपा म्हणजे 12 KM गुणाकारामध्ये 1H 1 तास, 1 आवर भागाकारामध्ये 2 KM. बरोबर उत्तर येणार 6 12 6 1 6 6 तास. 6 तासाचा वेळ लागेल आपल्याला पूर्ण 50 फेऱ्या पूर्ण करायला. 2 किलोमीटर प्रति तास या वेगाने 50 फेऱ्या पूर्ण करायला 6 तास लागतात. पहा इथे ऑप्शनमध्ये आहेत का? हो, पहिला ऑप्शन आहे 6 तास. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघून घ्या आणि लिहून घ्या. पोलीस भरतीच्या मित्रांनो लक्षात घ्या.